ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता आपण काही आपल्या कामाच्या बातम्या बघणार आहोत। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी घोषणा केली। लाडक्या बहिणींच्या शंकांचं निरसन करण्यासाठी त्यांनी एक हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे। 181-181 हा नंबर आहे। लाडक्या बहिणींना आवश्यकता असल्यास या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्यानं लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या। या आणि इतरही योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाईन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे। याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलं आहे। तर प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी 14 वातानुकूलित लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल। नव्या एसी लोकल्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हार्बर लाईनवर चालवल्या जातील। सध्या सुरू असलेल्या नॉन एसी लोकल सेवांच्या जागी 14 एसी लोकल सेवेत येणार आहेत। मात्र रविवार आणि सुट्टीच्या दिवशी एसी लोकल सेवांच्या वेळेत नॉन एसी लोकल सेवाच सुरू राहतील। रविवारी मुंबईकरांचा प्रवास खोळंबणार आहे। उद्या तीनही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान ब्लॉक नियोजित केला गेलाय। तर पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते गोरेगाव आणि माहीम ते अंधेरी दरम्यान ब्लॉक आहे। ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल्स विलंबाने धावणार आहे। त्यामुळे रविवारी मुंबईकरांनी लोकल रेल्वेचं वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं आहे। तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाचं काम पालिकेकडून हाती घेण्यात आलं। त्यामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात तसंच ठाणे आणि भिवंडी महापालिकेच्या हद्दीत मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठा भागात 10% पाणी कपात लागू करण्यात होणार आहे। 27 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान ही पाणी कपात असेल। तर शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी घेण्यात येणाऱ्या बीएड तसंच 3 वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या नोंदणीस 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ही माहिती देण्यात आली। यापूर्वी ही नोंदणी 8 ते 23 जानेवारी या कालावधीत सुरू होती। नोंदणीस मोठा प्रतिसाद मिळत असल्यानं उमेदवारांच्या सोयीसाठी ही मुदतवाढ दिल्याचं कक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं। आतापर्यंत बीएड अभ्यासक्रमासाठी 50,353 तर 3 वर्षीय एलएलबी साठी 33,012 जणांनी नोंदणी केली। तर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुणे नागपूर विशेष गाडी शुक्रवारी दुपारी 3:50 पुणे येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता नागपूर येथे पोहोचेल। नागपूर पुणे विशेष गाडी शनिवारी सकाळी 8 वाजता नागपूर येथून सुटेल आणि रात्री 11:30 वाजता पुणे येथे पोहोचेल। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27च्या नर्सिंग मानसोपचार परिचारिका अभ्यासक्रम तसंच सार्वजनिक आरोग्य परिचारिका अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या नोंदणीस आजपासून सुरुवात होणार आहे। ही नोंदणी 24 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येईल। महाराष्ट्र नर्सिंग सामायिक प्रवेश परीक्षा 6 ते 7 मे 2026 तर डिप्लोमा ऑफ नर्सिंग प्रवेश परीक्षा 5 मे 2026 रोजी होणार आहे। मागील वर्षी नर्सिंग प्रवेश परीक्षेस 47,501 तर डीपीएन आणि पीएचएन परीक्षेस 477 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली।